UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। सरकारची झाली दैना, यहाँ नाही रहना हे योग्य। भुजबळ अधूनमधून माझ्या संपर्कात असतात, त्यांच्याबद्दल ऐकून वाईट वाटलं। भुजबळांच्या नाराजीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। माझ्या मंत्रिपदासाठी फडणवीस आग्रही होते, पण निर्णय पक्षाच्या प्रमुखाकडे असतो। मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर छगन भुजबळांची अजित पवारांकडे उघड नाराजी। मी तुमच्या हातातलं लहान खेळणं आहे का? बस आणि ऊट करायला छगन भुजबळ असा माणूस नाही, भुजबळ संतापले। जरांगेंविरोधात भुजबळांचा वापर झाला, ज्यांनी टोकाची भूमिका घ्यायला लावली त्यांनीच भुजबळांना वाऱ्यावर सोडलं, संजय राऊतांची टीका। मंत्रिपद कुणी नाकारलं शोधावं लागेल, छगन भुजबळांचं वक्तव्य। तर कार्यकर्त्यांनी शांततेमध्ये भूमिका मांडावी, आक्रमक भूमिका घेऊ नये, भुजबळांचं आवाहन। छगन भुजबळांचा राज्यपाल पदासाठी विचार केला जाऊ शकतो, मुनगंटीवार यांना देखील मोठं स्थान मिळेल, मुख्यमंत्री म्हणाले, आशिष देशमुख यांचं वक्तव्य। अजित पवार अधिवेशन काळामध्ये नॉट रिचेबल, अजित पवार काल आणि आज देखील अधिवेशनात अनुपस्थित। मंत्रिपद न मिळाल्यामुळे सुधीर मुनगंटीवार नाराज, मुनगंटीवारांची नागपुरात आर्य वैश्य समाजासोबत बैठक। मुनगंटीवार 18 किंवा 19 तारखेला भाजप अध्यक्ष JP नड्डांना भेटणार। एक देश एक निवडणूक होता कामा नये, मतदानाची प्रक्रिया पारदर्शक असायला हवी, मत कुणाला देत आहोत हे आपल्याला कळायलाच हवं, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। भुजबळांच्या रागाला बळी पडायला नको म्हणून अजितदादा नॉट रिचेबल, अजून खातेवाटप नाही म्हणजे आपली गरज नाही असं समजून घ्यावं, भास्कर जाधव यांच्यासह नितीन राऊतांचा निशाणा। बीड घटनेतील गुन्हेगाराला 2 बॉडीगार्ड कसे, वाल्मिक कराडवरून संदीप क्षीरसागर यांचा सवाल। तर अधिवेशन संपेपर्यंत वाल्मिक कराडला अटक करा, नाहीतर मोर्चा काढणार, क्षीरसागर यांचा इशारा। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे संबंध, कराडची चौकशी करा, सगळे धागेदोरे बाहेर येतील, जितेंद्र आव्हाड यांची मागणी। तर उद्या सर्व विरोधक परभणीला जाणार, आव्हाडांची माहिती। लोकसभेवेळी पंकजा मुंडे आणि विधानसभेवेळी वाल्मिक कराडांनी आमचं काम केलं, वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत तर आहेत, धनंजय मुंडे संताप। महायुतीत अद्याप 2 ते 3 खात्यांवरून घोळ, मंत्र्यांचा शपथविधी पूर्ण पण अद्याप खातेवाटप नाही, खातेवाटपावर आज महायुतीमध्ये पुन्हा एकदा चर्चा होणार, सूत्रांची माहिती। मलई कुणाला मिळणार यावरून खातेवाटप रखडलं, मंत्रिमंडळ विस्तार होऊन देखील खातेवाटप रखडल्यानं नाना पटोलेंची टीका। खातेवाटपात कुठलाही तिढा नाही, आज खातेवाटप होईल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही, उदय सामंत यांची माहिती। विधानसभा अध्यक्षांनी पक्षाकडून त्यांच्या घटनेची प्रत मागवली, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर विधिमंडळाचा सावध पवित्रा। कूटनीती जमली नाही म्हणून प्रवाहातून बाजूला राहण्याचा प्रसंग, भाजपचे आमदार संजय कुटेंची प्रतिक्रिया, मंत्रिपद मिळालं नसल्यानं संजय कुटे नाराज। मंत्रिपद मिळालं नसल्यानं नाराज झालेल्यांची शिंदे समजूत काढतील, तानाजी सावंत यांच्या नाराजीच्या प्रश्नावर उदय सामंतांचं उत्तर। सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी तारीख द्यायची असते, राज्यपालांनी तुम्हाला सत्ता स्थापनेसाठी कधी बोलावलं सांगा, विधानसभेत भास्कर जाधव आक्रमक। तानाजी सावंतांनी फेसबुक आणि ट्विटरवरील प्रोफाईल बदललं, मंत्रिपद न मिळाल्यानं तानाजी सावंत नाराज असल्याची माहिती। नागपूर विमानतळाजवळ सुषमा अंधारेंना अनोळखी व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी, फडणवीसांनी सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती पाहावी, अंधारेंची मागणी। मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं, 25 जानेवारीपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा पुन्हा उपोषण, जरांगेंचा सरकारला इशारा। गडकिल्ल्यांवर गैरकृत्य करणाऱ्यांना 1 लाखाचा दंड आणि शिक्षेची तरतूद, गडकिल्ले संरक्षित करण्यासाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय। राज्यात थंडीची लाट, नगरमध्ये सर्वात कमी 5.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद, तापमानामध्ये 1 ते 2 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याचा अंदाज। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।